Hello friends, welcome to Praman IS. My name is Mohit Sawant. Today we will be dealing with the subject which is topmost essential for UPSC Prelims 2025. Yes, you heard it right. If you want to clear UPSC Prelims comfortably, then you cannot ignore this subject called economy. ओके असं का म्हणतोय मी तर त्याचं तुम्हाला प्रूफ इथे देण्याचा प्रयत्न करेल. दिस सब्जेक्ट इज बेसिकली अ ब्रिज टू क्रॉस द कट ऑफ ऑफ युपीएससी प्रिलिम्स इन इयर्स. आणि मागचे 5 ते 6 वर्ष आपल्याला हा ट्रेंड प्रूव्ह होताना दिसतोय. इफ यू सी द कट ऑफ, ऍक्च्युअल युपीएससी प्रिलिम्सचा जो कट ऑफ आहे तो 2018 पासून मी तुम्हाला इथे दिलाय. 98 to 75 व्हॅरी होतोय आणि 75 पासून आता जवळपास 95 कट ऑफ असणार आहे 2024ला. पण इफ यू सी द वेटेज ऑफ सब्जेक्ट कॉल्ड इकॉनॉमी, तर ते वेटेज जवळपास तुम्हाला 30 मार्क्स ऑलमोस्ट आहे. म्हणजे इथे आपण गृहीत धरायला हरकत नाही की 1/3 ऑफ वेटेज पर्टिक्युलरली हे फक्त आणि फक्त इकॉनॉमी या सब्जेक्टचं आहे. आणि म्हणूनच इथे मी सुरुवात करतानाच म्हटलं की दिस सब्जेक्ट विल ऍक्ट ॲज अ ब्रिज बिटवीन यू अँड इफ यू आर अपेअरिंग टू मेन्स ऑर नॉट ऑर क्लिअरिंग द प्रिलिम्स ऑर नॉट. त्याच्यामुळे ऍट एनी कॉस्ट यू कॅनॉट इग्नोर दिस सब्जेक्ट. ओके, म्हणून मग आपली स्ट्रॅटेजी या सब्जेक्टला घेऊन अतिशय स्पेसिफिक असली पाहिजे. तर ती स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे तेच डिस्कस करण्यासाठी हा व्हिडिओ मी इथे तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. तर आपल्याला आज काय काय डिस्कस करायचं या व्हिडिओमध्ये. तो फर्स्ट हा पॉईंट जर आपण बघितला की इम्पॉर्टन्स ऑफ इकॉनॉमी इन क्लिअरिंग प्रिलिम्स काय आहे, तो 1/3 वेटेज आहे. त्याच्यामुळे यू कॅनॉट इग्नोर दिस सब्जेक्ट. दुसरं, पीवायक्यू अनालिसिस कसं करायचंय, नेचर ऑफ पीवायक्यू कसं आयडेंटिफाय करायचंय आणि त्याच्यातल्या थीम्स कशा बघायच्या आहेत, हे पण आज आपण डिस्कस करू. सोर्सेस काय काय रेफर करायचे. बऱ्याच वेळा इकॉनॉमीमध्ये खास करून हा डाऊट कॅन्डिडेट्सला असतो, कारण अवेलेबिलिटी ऑफ मल्टिपल रिसोर्सेस विल हॅम्पर आवर चॉईस ऑफ गेटिंग अ गुड रिसोर्स. त्याच्याबद्दल पण आज डिस्कस करू. ऍडिशनल एमसीक्यू प्रॅक्टिस करायची तर किती करायची का करायचीच नाही याच्याबद्दल पण आपण आज डिस्कशन करायचंय. आणि काही बेसिक थंब रूल्स मी जाता जाता तुम्हाला सांगेन इकॉनॉमी प्रिपेअर करण्यासाठी. तो स्टे टिल द एंड, कारण एंडला मी तुम्हाला काही स्पेसिफिक गोष्टी सांगणार आहेत या थंब रूल्समध्ये, ज्याच्याने तुमचं इकॉनॉमी हे अतिशय सोपं होऊन जाईल. तो बघू पहिला पॉईंट की पीवायक्यू थीम्स. सी, कुठलाही सब्जेक्ट जो कॉस्ट बेनिफिट मध्ये सगळ्यात जास्त बसतोय, ते मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की आपले 4 सब्जेक्ट आहेत प्रिलिम्सला घेऊन. दॅट इज पॉलिटी, इकॉनॉमी, जॉग्रफी अँड एन्व्हायरमेंट. तो हे ह्या सब्जेक्टला आपण एक कॉमन थीम किंवा कॉमन प्रोसेस अप्लाय करतो. आपली एसओपी सेट असली पाहिजे. काय आहे ती एसओपी आपली? तो पहिल्यांदा आपण पीवायक्यूज बघणार. यू जस्ट हॅव टू अनालाइज द पीवायक्यू. त्याच्यावरून आपण थीम्स आयडेंटिफाय करू. मी एक्झाम्पल्स पण तुम्हाला इथे दिलेत, ते एक्झाम्पल पण आपण अनालाइज करूयात. थीम आयडेंटिफाय करू. थीम आयडेंटिफाय केल्यानंतर त्याचे टॉपिक्स अँड देन सब टॉपिक्स आयडेंटिफाय करू. सी, दिस इज द स्टार्ट ऑफ युअर प्रिपरेशन फॉर एनी पर्टिक्युलर सब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू प्रिलिम्स. तो इकॉनॉमीचं एक्झाम्पल घेतोय किंवा इकॉनॉमी डिस्कस करतोय, तर एक्झाम्पल घेऊयात. एक फेमस टॉपिक आहे जो प्रिलिम्सला रिपीटेडली विचारला जातो, दॅट इज बॅलन्स ऑफ पेमेंट अँड फॉरेक्स. ओके, तो बॅलन्स ऑफ पेमेंट आणि फॉरेक्सचे जर मी पीवायक्यू अनालाइज केले, मी नंबर ऑफ पीवायक्यू किती येतात काय येतात ते पण पुढे तुम्हाला दिलंच आहे, ते पण मी सांगेनच. पण इफ यू सी द पीवायक्यूज, तर ह्या थीम्स रिपीट होताना दिसत आहेत आपल्याला, बरोबर. म्हणजे आपण ह्या 2 टॉपिक झाल्या तुमच्या थीम्स, आणि हे जे झाले तुमचे सब टॉपिक, हे इथले टॉपिक्स त्या याच्यातले. म्हणजे मग बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये फॉरेन एक्सचेंज रिझर्व्हचं कंपोजिशन, कन्व्हर्टिबिलिटी ऑफ रुपीज, मग ती करंट अकाउंट, कॅपिटल अकाउंट, अंडर व्हॅल्युएशन, डिव्हॅल्युएशन ऑफ रुपीज, एक्सटर्नल डेट किती आहे, बरोबर, डिव्हॅल्युएशन ऑफ करन्सी, एसडीआर काय असतात आयएमएफचे, युएस फेडरल रिझर्व्ह बद्दलचा क्वेश्चन, नॉमिनल इफेक्टिव्ह नीर आणि रीर काय असतं, तर त्याच्याबद्दलची चर्चा. तर हे सगळे तुमचे काय आहेत, हे टॉपिक्स आणि सब टॉपिक्स आहेत की तुम्हाला बीओपी आणि फॉरेक्स या आपल्या सिलेबस मधून कव्हर करायचे आहेत. मग आता ते तुम्हाला आयडेंटिफाय झालं. सी, आता आपण जवळपास मार्च महिन्यात हे डिस्कशन करतोय. यू डोंट हॅव द टाइम टू रीड द पेज ऑर बुक पेज बाय पेज. तुम्ही कुठलाही सोर्स रेफर करा, मृणाल सरांपासून रमेश सिंग सरांपर्यंत तुम्ही कुठलाही रेफरन्स रेफर करत असाल, तर पेज टू पेज रीड करण्यासाठी आता आपली वेळ शिल्लक नाही. हे तुम्हाला याच प्रोसेसने जावं लागेल, जे मी सांगतोय की ज्याच्यात रीडिंग हे सिलेक्टिव्ह होत आहे. सिलेक्टिव्ह रिडिंगची रिव्हिजन पण चांगली होते, आणि रिव्हिजन चांगली झाली की इफेक्टिव्हली त्याचं कन्व्हर्जन हे मार्क्स मध्ये सुद्धा होणार. ओके, सो डू दिस टास्क. सगळ्या टॉपिकची लिस्ट काढा. जर तुम्हाला असं वाटतं की सर हे टॉपिक तुम्हीच काढून दिले, तर आय हॅव द लिस्ट, आय पोस्ट द लिस्ट इन आर टेलिग्राम चॅनल. ठीक आहे, टेलिग्रामची लिंक प्रमाण आहे, तुम्ही बघाल तिथे तुम्हाला टेलिग्राम सापडेल. या व्हिडिओ खाली टेलिग्रामची लिस्ट देईल. आय गिव्ह यू द लिस्ट ऑफ इच अँड एव्हरी सब टॉपिक्स. ओके, तर त्याच्यामुळे तुमचं काम तिथे सोपं होईल. तुम्ही डायरेक्टली सोर्स रेफर करू शकता. देन इफ यू सी द वेटेज, मग हे असे टॉपिक शॉर्टलिस्टिंग केल्यावर 2012 ते 2024 मध्ये जर मी बघितलं, तर कोणकोणते टॉपिक्स आहेत
की जे UPSC प्रिलिम्सला इकॉनॉमीमध्ये सेक्शनमध्ये जास्त आवडतात. तर इथे मी लिस्टिंग तुम्हाला बेसिक दिलेली आहे. तर ह्या लिस्टिंगनुसार जे प्रायोरिटी 1 टू प्रायोरिटी लास्ट, ओके, प्रायोरिटी 10 किंवा 14 जे काय असतील, त्याच्यानुसारच तुम्हाला प्रिपरेशन करायचंय. अगेन आय एम सेइंग दिस की पेज टू पेज वाचत बसू नका. सी इफ RBI, इंडियन बँकिंग फायनान्शियल सिस्टम, इन्फ्लेशन पण मी याच्यातच क्लब केलंय, कारण इन्फ्लेशन वेगळा टॉपिक घेतला तर खूप कमी होत आहेत क्वेश्चन. तो RBI, बँकिंग आणि काय इन्फ्लेशन. तो हे जर क्लब केलं तर लक्षात येते त्याचं वेटेज सर्वात जास्त आहे. ओके. मग त्याचा पॅरलल अभ्यास करताना आपण सोबत अभ्यास कशाचा करू? तर आपण डायरेक्ट पॉवर्टी आणि त्याला जंप नाही करणार. आपण अभ्यास करूयात RBI फंक्शन्स, मनी सप्लाय, ओके, आणि मॉनिटरी पॉलिसी. हे दोघं सोबत अभ्यासले की आपल्याला डेफिनेटली त्या टॉपिकचा व्यवस्थित अंदाज येतो. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी चांगली होते आणि त्याची रिकॉल व्हॅल्यू वाढते. येतोय लक्षात? ओके. तो ह्या प्रायोरिटी बेस्ड आज आपण टॉपिक डिस्कस करणार नाहीत ऑब्व्हियसली. पण ही प्रायोरिटी ठरवूनच तुम्ही तुमचे पुढचं रोडमॅप ठरवला पाहिजे. तो नाव यू हॅव गॉट द लिस्ट ऑफ टॉपिक डेफिनेटली, की कोणती लिस्ट वापरायची आहे. ह्या लिस्टमध्ये जर तुम्हाला सब टॉपिक्स हवे असतील तर ते पण मी तुम्हाला देईन. ओके. त्याच्यासाठी PDF आपण टेलिग्रामवर शेअर करू. ओके. सो यू हॅव गॉट द लिस्ट हिअर. मग आता थोडंसं आपण PYQ अनालिसिस करून थीम्स आणि लिस्टिंग आयडेंटिफाय केली आहे. नाव लेट्स गो टू द नेचर ऑफ PYQ. की नेचर ऑफ जर इकॉनॉमी मी बघितलं तर गेल्या 10-12 वर्षातले जे काही मी पेपर अनालिसिस केलेत, तर त्याचं क्वेश्चन्सचं जर नेचर बघितलं तर 4 ते 5 प्रकारचे क्वेश्चनचं नेचर मला आयडेंटिफाय होतंय. त्याच्यानुसार तुम्हाला प्रिपरेशन करायचंय. फर्स्ट क्वेश्चन इज प्युअरली कन्सेप्च्युअल टाइप ऑफ कॅटेगरी. ओके. प्युअरली कन्सेप्च्युअल, सी द क्वेश्चन. आपल्याला इथे सॉल्व्ह करायचा नाही हा क्वेश्चन. पण इथे जर तुम्हाला नीर आणि रीर या कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर नसतील, की ज्या शेवटपर्यंत क्लिअर नसतातच विद्यार्थ्यांच्या. ओके. सो जर तुम्हाला काही कन्सेप्ट बद्दल प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट करा. मी तुम्हाला तसं ऍड्रेस नक्कीच करेन. ठीक आहे. तो नीर आणि रीर दिस इज प्युअर कन्सेप्ट. ओके. म्हणून तुम्हाला स्टडी करताना कन्सेप्च्युअल पार्ट हा क्लिअर असणं अत्यंत गरजेचं आहे. ओके. दुसरं नेचर जर बघितलं तुम्ही क्वेश्चनचं, तर ते तुम्हाला थोडंसं करंट ओरिएंटेड. पुढे मी करंट विषयी पण बोलणार आहे. सोर्सेस जेव्हा सांगेन तेव्हा कोणते कोणते करंट अफेअर्स कसे वापरायचे दॅट आय विल डिस्कस विथ यू. पण करंट ओरिएंटेड क्वेश्चन असेल, पण तो करंट ओरिएंटेड क्वेश्चन तुम्हाला प्युअरली करंट अफेअर्सनेच वाचूनच सॉल्व्ह होईल, का थोडा कॉमन सेन्स अप्लाय करून सॉल्व्ह होईल, ते आयडेंटिफाय करायचंय. म्हणजे हे एक्झाम्पल मी तुम्हाला इथे दिलंय. सी द क्वेश्चन, किसान क्रेडिट कार्ड स्कीम बद्दलचा क्वेश्चन आहे. जर तुम्ही ऑप्शन्स बघितले तर असं लक्षात येतंय, किसान हे शॉर्ट टर्म क्रेडिट किसान क्रेडिट कार्ड थ्रू का अप्लाय करतील? शॉर्ट टर्म क्रेडिट आहे. दिस इज द इम्पॉर्टंट कीवर्ड हिअर. कीवर्ड हायलाइटिंग झाली पाहिजे बघा PYQ सॉल्व्ह करताना. तो शॉर्ट टर्म क्रेडिट हा कीवर्ड आहे. मग इथे दिसतंय तुम्हाला परचेस. इफ यू सी द सेकंड ऑप्शन, परचेस ऑफ कंबाईन हार्वेस्टर, ट्रॅक्टर अँड मिनी ट्रक्स. आता हे ट्रॅक्टर, हार्वेस्टर हे काय शॉर्ट टर्म साठी परचेस करतो का माणूस? तुम्ही एखादी गाडी घेतली, तुम्ही कार एखादी घेत असाल तुमच्या घरी, किंवा टू व्हीलर घेत असाल, सायकल घेत असाल, शॉर्ट टर्म साठी घेतात का? किमान 2-5 वर्षासाठी घेणार ना, राईट? सो दिस इज नॉट अ शॉर्ट टर्म वाला गेम. त्याच्यामुळे किसान क्रेडिट कार्ड थ्रू तुम्हाला कार, ट्रक, ट्रॅक्टर, हार्वेस्टर परचेस करताच येणार नाही. हे कॉमन सेन्सने लक्षात आलं. याच्यासाठी किसान क्रेडिट कार्ड हे करंट अफेअर्स मधून वाचण्याची अजिबात गरज नाहीये. आणि इफ यू एलिमिनेट दॅट, ओके, यू डायरेक्टली गेट युअर आन्सर हिअर, राईट? लक्षात येते. म्हणून करंट अननेसेसरी मार्केटच्या फोमो मध्ये जाऊ नका, की करंट अफेअर्स, करंट अफेअर्स, करंट अफेअर्स इज एव्हरीथिंग, बिकॉज इकॉनॉमिक्स इज मोस्ट डायनामिक सब्जेक्ट, अँड इफ यू इग्नोर द करंट अफेअर्स देन देर विल बी प्रॉब्लेम. असं काहीही होत नसतंय मित्रांनो. करंट अफेअर्स डेफिनेटली इज अ इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट, बट स्टॅटिक इज द क्वीन, स्टॅटिक इज द किंग, आय वुड से, ऑफ इकॉनॉमी सब्जेक्ट. बाकीच्याही सब्जेक्टला तेच लागू आहे. कमिंग बॅक टू द नेचर ऑफ टॉपिक, पुढचं जर बघितलं, मागच्या प्रश्नात तरी थोडाफार तुम्हाला करंट अफेअर्स होतं अनालिसिस. काही काही क्वेश्चन्स आहेत की जे पूर्ण आणि पूर्ण प्युअर कॉमन सेन्सिकल अप्रोचने अप्लाय होतात. कॉमन सेन्सिकल अप्रोच म्हणजे हा बघा, इनडायरेक्ट ट्रान्सफर म्हणजे काय? इथे आपल्याला डिटेल वाचण्यात वेळ घालवायचा नाहीये, पण इनडायरेक्ट ट्रान्सफर जेव्हा म्हणतोय तेव्हा ऑप्शन ए, ऑप्शन बी आणि ऑप्शन सी, इफ यू रीड ऑल दीज 3 ऑप्शन्स यू विल गेट टू नो की हे सगळे आणि सगळे हे डायरेक्ट ट्रान्सफरवर डिस्कशन करतायत. म्हणजे एका कंट्रीमधून दुसऱ्या कंट्रीमध्ये ट्रान्सफर होते, दॅट इज अ डायरेक्ट ट्रान्सफर. पण एका कंट्रीमध्ये एक काहीतरी ऍसेट आहे आणि त्याची व्हॅल्यू जशी अप्रिशिएट होते तसं दुसऱ्या कंट्रीमध्ये हा बेनिफिट होतो, आणि तिसरी कंट्री समजा तिथे त्या ऍसेटमध्ये इन्व्हेस्ट करत असेल थ्रू धिस कंट्री, तो इट इज इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट अँड इट इज द इनडायरेक्ट ट्रान्सफर. सो इफ यू रीड द स्टेटमेंट, जरी तुम्हाला ही इनडायरेक्ट ट्रान्सफर कन्सेप्ट माहिती नसली, कॅपिटल गेन टॅक्स लावण्यासाठी ही कन्सेप्ट इंट्रोड्यूस केली गेली आहे, पण जरी ही कन्सेप्ट तुम्हाला माहिती नसली तरी सुद्धा यू कुड हॅव इझिली गॉट दिस, की डी वुड बी द आन्सर. ठीक आहे, राईट?
तो प्युअर कॉमन सेन्सने अप्लाय करण्याचं पण एक आपली कॅटेगरी येते इकॉनॉमीच्या प्रश्नांमध्ये. तो पहिले बघितलं कन्सेप्च्युअल, दुसरं बघितलं करंट बट लिंक्ड विथ द स्टॅटिक ऑर लिंक्ड विथ द कॉमन सेन्स, तिसरी कॅटेगरी प्युअर कॉमन सेन्स, चौथी कॅटेगरी तुमची येते की यू जस्ट हॅव टू लीव्ह द क्वेश्चन. येस, लीव्ह वाली कॅटेगरी आहे, थोडा ब्रेव चॉईस आहे, पण हा घ्यावा लागणार की म्हणून मी म्हटलंय की थिंक ट्वाइस बिफोर अटेम्प्टिंग. क्वेश्चन कितीही सोपा वाटला, कितीही वन लाईनर वाटला, तरी तो डिस्गाइज्ड असू शकतोय. तर इट इज अन इनिशिएटिव्ह विंडोज बाय G20. आता हे जर माहितीच नाहीये, तर वाय यू आर ट्राइंग टू अटेम्प्ट दिस क्वेश्चन? बरोबर. मग काय म्हणतील की सर हा करंट अफेअर्स मध्ये घ्यायचा ना क्वेश्चन, हा इथे इकॉनॉमी मध्ये का घेतोय आपण? तो इकॉनॉमी मध्ये घेण्याचं कारणच एवढं मित्रांनो, कारण G20 इज वन ऑफ द इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन, राईट, इकॉनॉमिक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन. आणि इथे म्हटलंय सपोर्ट द लो इन्कम कंट्रीज विथ अ सस्टेनेबल डेट. तो डेट आणि इन्कमचं डिस्कशन आहे, म्हणून हा क्वेश्चन इकॉनॉमी मध्ये घेतोय. पण माहिती नाहीये तो लेट्स लीव्ह. ओके, किती लीव्ह करायचे? मग इफ यू हॅव 15 क्वेश्चन इन 1 इयर ऑफ द इकॉनॉमी पेपर UPSC प्रिलिम्सला, तो आय वुड से 1 ते 2 प्रश्न डेफिनेटली आहे की जे तुम्हाला ह्या कॅटेगरीत ठेवायचे, लीव्ह कॅटेगरीमध्ये. उरलेले 12 ते 13 प्रश्न डेफिनेटली अटेम्प्ट करायचे आहेत आणि त्याच्यापैकी 10 ते 12 ची रेंज असली पाहिजे की ते करेक्ट आलेच पाहिजे. सो देअरफॉर आय एम एक्सपेक्टिंग, जर 28 मार्क्स किंवा 30 मार्क्सचा जर इकॉनॉमीचं वेटेज असेल टोटल, तर त्या 30 मार्क्स पैकी तुम्हाला 20+ तर आलेच पाहिजे मित्रांनो. ठीक आहे. आणि इट इज व्हेरी इझी टू गेट दिस 20+ मार्क्स. आता हे आपण जे डिस्कशन करतोय त्याच्यावरून तुम्हाला समजेलच. ओके. त्याच्यानंतर पुढची एक कॅटेगरी येते बघा, की आता ही लेटेस्ट कॅटेगरी आहे, की मोर दॅन वर्ल्ड टॉपिक इज क्लब. ओके, म्हणजे जसं की आरबीआय आहे. ओके, इथे दिसतंय बघा तुम्हाला की इन्फ्लेशन आहे, इन्फ्लेशन आरबीआय. म्हणून मी आरबीआय जेव्हा डिस्कस केलं तेव्हा तो इन्फ्लेशन टॉपिक क्लब केला होता, बिकॉज क्वेश्चन्स आर लाईक दिस ओनली. तो इन्फ्लेशन आणि आरबीआय इथे क्लब करतोय, बरोबर. त्याच्यानंतर पुढचं बघा, रुपी इज रॅपिडली डिप्रिशिएटिंग. म्हणजे रुपये डिप्रिशिएटिंग हे तर कशाचं झालं? हे तर फॉरेक्सचं डिस्कशन झालं ना, तो सेपरेट टॉपिक झाला. But here, UPSC is clubbing inflation RBI plus rupee depreciation. Obviously, there is a link. We can connect and we can conceptually say how to rectify this. हे आपण नक्कीच सांगू शकतो. हे आपण आपल्या कन्सेप्च्युअल लेक्चर्समध्ये डील करतोच. पण नेचर समजून घ्या की एकापेक्षा जास्त टॉपिक जेव्हा इंटरकनेक्ट होत आहेत, आणि ते होतीलच ग्लोबली. म्हणजे आता बॅलन्स ऑफ पेमेंटची खूप चर्चा आहे. म्हणजे आता डोनाल्ड ट्रम्प पासून सगळेच बॅलन्स ऑफ पेमेंटची खूप जास्त चर्चा करतायत. की बॅलन्स ऑफ पेमेंट हे पॉझिटिव्ह असलं पाहिजे, किंवा डिफिसिट्स कमी झाले पाहिजेत, किंवा ट्रेडवर काहीतरी इम्पॅक्ट झाला पाहिजे. तो यू यू हॅव टू, म्हणजे तुम्हाला अभ्यासच असा करायचा आहे की ट्रेडची लिंकेजेस तुमची रुपी डिप्रिसिएशन किंवा ॲप्रिसिएशनवर कशी होणार, आणि ह्या रुपी डिप्रिसिएशन आणि ॲप्रिसिएशन वरून तुमचा डेफिसिट किती कमी होतोय. आणि जर तुमचा करंट अकाउंट डेफिसिट ट्रेडमुळे कमी होत असेल, तर त्याचा परिणाम तुमचा पब्लिक फायनान्सवर कसा होतोय, म्हणजे मी त्याचा परिणाम याच्यावर, करंट अकाउंट डेफिसिटचा परिणाम हा जर फिस्कल डेफिसिटवर कसा होतोय, ह्या सगळ्या लिंकेजेस जर तुम्हाला लावता आल्या, तो डेफिनेटली यू कॅन डील सच अ क्वेश्चन्स. आणि असेच क्वेश्चन्स आजच्या काळात जास्तीत जास्त येतात, कारण दिस इज द टाइम कन्झ्युमिंग कॅटेगरी. ओके, हे लक्षात घ्या. म्हणजे याच्यात जास्तीत जास्त टाइम कन्झ्युम होतोय तुमचा. आणि युपीएससीला तेच हवंय की टाइम कन्झ्युम झाला पाहिजे, तुम्ही थोडं प्रेशराईज झाला पाहिजेत, आणि त्याच्यामुळे काय तो प्रश्न चुकला पाहिजे. तर तेच आपल्याला करायचं नाहीये. म्हणून मी सांगितलं की कन्सेप्ट इज द किंग, अगेन स्टॅटिक इज द किंग, आणि त्याच्यात कन्सेप्ट त्या व्यवस्थित आहेत तर इकॉनॉमी डेफिनेटली डील होऊ शकतो. सो दीज वेअर द कॅटेगरीज ऑफ क्वेश्चन्स ऑर नेचर ऑफ क्वेश्चन्स, PYQ मध्ये जर बघितलं आपण तर दिसतात. आता याच्यानंतर थोडंसं सोर्सेसवर जाऊयात की सर सोर्सेस कोणते कोणते रेफर करू. आता एक लक्षात घ्या की सोर्सेस जेव्हा म्हणतोय, तो इफ यू आर प्रिपेअरिंग फ्रॉम 6 to 8 months, ओके, तो माय डिअर फ्रेंड्स यू मस्ट हॅव द सोर्सेस, ऑर यू मस्ट हॅव शॉर्टलिस्टेड द सोर्सेस, बरोबर. मग तुम्ही इकॉनॉमीसाठी कोणता शॉर्टलिस्ट केला आहे सोर्स? जर तुम्ही मृणाल सरांपासून तर विवेक सरांपासून तर रमेश सिंग सरांपर्यंत कुठल्याही नोट शॉर्टलिस्ट केल्या असतील, तर आय वुड से स्टिक टू दॅट सोर्स ओनली. ठीक आहे. सोर्स चेंज करू नका. डू नॉट चेंज युअर सोर्स ऍट दिस मोमेंट. इफ यू ट्राय टू चेंज द सोर्स, डेफिनेटली देर इज नो आउटपुट इन दॅट, बरोबर. सो त्याच्यामुळे स्टिक टू दॅट सोर्स ओनली. एक लक्षात घ्या. बाकी अजून सोर्स बद्दल डिटेल बोलतो मी, पण पहिल्यांदा हे तुम्ही काही ना काही वाचलेलं आहे ना, त्याच्यावर स्ट्रिक्ट राहा. मग बरेच लोक एनसीआरटी बद्दल पण उल्लेख करतात की सर एनसीआरटी वाचायचे आहेत का इकॉनॉमीचे? म्हणजे आता 10th ची एनसीआरटी आहे, 11th ची एनसीआरटी आहे, 12th ची मायक्रो इकॉनॉमीचे सर 2 प्रश्न यायला लागलेत आम्हाला, मग ती एनसीआरटी वाचू का? तर तुमचं काम मी तिथे अजूनही सोपं करून दिलेलं आहे. एनसीआरटी जर तुम्हाला वाचायचे असतील, तर मी या बघा, या पीडीएफ मध्ये तुमचं काम सोपं करून दिलंय इथे. सॉरी. हा, ठीक.
एनसीआरटी जर तुम्हाला वाचायची असतील तर मी इथे टॉपिकची लिस्टिंग पण तुम्हाला दिलेली आहे. 3 एनसीआरटी तुम्हाला वाचायच्या आहेत इफ यू थिंक सो. बट इथे लेअर्ड अप्रोच लक्षात घ्या. ओके, व्हॉट आय एम सेइंग, लेअर्ड अप्रोचचा अर्थ असा आहे की द प्रायमरी लेअर, बेस लेअर इज युअर स्टँडर्ड सोर्स. बरोबर, पहिल्यांदा ते रेफर करा. या स्टँडर्ड सोर्स नंतर तुम्ही पुढचा लेअर आहे तुमचा, दॅट इज एनसीआरटीज. ओके, इफ यू गेट दॅट टाइम, देन द थर्ड लेअर वुड बी करंट अफेअर्स अँड PT 365. ते पण पुढे सांगतो. अँड द फोर्थ लेअर वुड बी बजेट अँड इकॉनॉमिक सर्वे. येते लक्षात? सो दिस लेअर्ड अप्रोच यू हॅव टू फॉलो. बरोबर, आणि हा लेअर्ड अप्रोच जो आहे हा स्टँडर्ड सोर्सेस पासूनच सुरू होतो. स्टँडर्ड सोर्सेस पासून मॅक्सिमम मार्क्स मिळतील. देन यू गो टू द एनसीआरटीज टू कव्हर द बेसिक. ओके, कारण आता आपली वेळ ती नाहीये की सर मी बेसिक पासून कव्हर करतो मग पहिले एनसीआरटी वाचायला घेतो. नो, नाव युअर स्ट्रॅटेजी शुड बी यू हॅव टू कलेक्ट द मॅक्सिमम मार्क्स. जर 30 मार्क्स आहेत तर 30 पैकी जास्तीत जास्त कुठून कलेक्ट करू शकतोय, तर स्टँडर्ड सोर्स मधून कलेक्ट करू शकतोय, जेणेकरून तो कॉन्फिडन्स बिल्ड होईल. मग एनसीआरटी ला जाऊ उरले सुरलेले मार्क्स गोळा करण्यासाठी. देन विल गो टू PT 365. देन विल गो टू बजेट अँड सर्वे. ओके, तर त्याच्यासाठी बघा मी इथे तुम्हाला दिलंय की तुम्ही काय केलं पाहिजे म्हणून. सो एनसीआरटीची बघा टॉपिक वाईज लिस्टिंग मी तुम्हाला दिली आहे. 11th आणि 12th च्या 2, 11th ची 1, असे आपल्याला एनसीआरटी इथे रेफर करायच्या आहेत असं आपण म्हणू शकतो. 10th पर्यंत जायची गरज नाही. 11th ची जी इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे तर त्याची मी इथे इंडेक्स मार्क करून दिलेली आहे तुम्हाला. ठीक आहे, जी इंडेक्स मी मार्क करून दिलेली आहे तेवढं आणि तेवढंच रेफर करण्याची गरज आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढा किंवा ही इंडेक्स, ही पीपीटी पण वाटल्यास मी डिस्क्रिप्शन मध्ये शेअर करेलच. तर ही इंडेक्स जी जेवढी दिली आहे तेवढी. सी, किती पेजेस आहेत रे, तर जवळपास 60 पेजेस आहेत. मी तुम्हाला टाइमलाईन पण पुढे शेवटी व्हिडिओमध्ये देईल की कसं कव्हर करायचंय ओव्हरऑल इकॉनॉमिक्स. तो हे 60 पेजेसची इंडेक्स कव्हर करायला मला नाही वाटत, आणि इट इज बेसिक. 6-8 महिन्यापासून प्रिपरेशन करताय तर हे कव्हर करायला मला नाही वाटत की 1 दिवसापेक्षा जास्त काळ तुम्हाला लागू शकतो. बरोबर, तो 1 दिवस इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंटला दिला. त्याच्यानंतर क्लास 12ची एनसीआरटी दिली आहे बघा, ही मायक्रो इकॉनॉमिक्सची आहे. मायक्रो इकॉनॉमिक्सला कोणते कोणते टॉपिक रेफर करायचे आहेत हे मी इथे दिलेले आहेत तुम्हाला. परत इंडेक्स ही एनसीआरटीचीच इंडेक्स आहे, ही काही मी बनवलेली नाहीये. फक्त मी तुम्हाला ती इंडेक्स शॉर्टलिस्ट करून दिलेली आहे. इफ यू सी द क्वेश्चन बघा, 2021ला युपीएससी प्रिलिम्सला हा क्वेश्चन आला होता, म्हणून मी एक म्हणजे जस्ट टू गिव्ह द प्रूफ, बरोबर, तुम्हाला हा क्वेश्चन इथे दिलाय. पुन्हा आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा नाहीये की काय अदर थिंग रिमेन अनचेंज, मार्केट डिमांड फॉर द गुड माइट इन्क्रीज इफ. बघा, प्राइस ऑफ द सबस्टिट्यूट इट इन्क्रीज, प्राइस ऑफ द कॉम्प्लिमेंट इज इन्क्रीज. ओके, आता हे जे आहे हे आपल्याला जमणार आहे. इलॅस्टिसिटी, प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ अ गुड, हे जर तुम्ही थोडासा कॉमन सेन्स अप्लाय केला तर ते जमणारं आहे. पण कन्सेप्ट जर तेवढी क्लिअर नसेल तर रेफर द एनसीआरटी, की जिथे इथे तुम्हाला हा टॉपिक दिलेला आहे, फॅक्टर डिटरमाइनिंग द प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड फॉर अ गुड. याच्यावरून हा प्रश्न रेडिली आन्सर होऊ शकत होता. ओके, येते लक्षात? तर बघा, हे 6 पेजेस आहेत इथे. त्याच्यानंतर हे 21 ते म्हणजे हे 10 पेजेस आहेत, आणि हे 15 पेजेस आहेत. तो हे झाले 25, आणि 6 31 पेजेस हे झाले 12th एनसीआरटीचे. जेवढं सांगतोय तेवढंच वाचा. निरर्थक पूर्णच्या पूर्ण एनसीआरटी वाचायची गरज नाही. देन 12th मायक्रो इकॉनॉमिक्स. ओके, मॅक्रो इकॉनॉमी मध्ये मी जसं सांगितलं, परत इथे प्रायोरिटी जर एनसीआरटीची घ्यायला झालो तर प्रायोरिटी पहिले 11th, देन 12th मायक्रो, देन 12th मॅक्रो. ओके, असंच जा. जर तुम्हाला वेळ जसा मिळतोय, जर तुम्हाला मॅक्रो वाचायला वेळ मिळत नाही जर तो जस्ट स्किप इट. कारण जर तुम्ही टॉपिक बघितले तर जवळपास नॅशनल इन्कम अकाउंटिंग आपण स्टँडर्ड सोर्सेसमध्ये शिकतो, तोच टॉपिक इथे रिपीट होताना दिसतोय आपल्याला. फक्त इथे इझियर लँग्वेज मध्ये आपल्याला दिलेला आहे. मात्र हा टॉपिक थोडा वाचणं गरजेचं आहे. डिटर्मिनंट ऑफ इन्कम अँड अनएम्प्लॉयमेंट, त्यातल्या त्यात स्पेसिफिकली हा की 2 सेक्टर मध्ये इन्कम काय असतो, डिटर्मिनंट ऑफ इक्विलिब्रियम इन द शॉर्ट रन. ओके, राईट, आणि मॅक्रो इकॉनॉमिक इक्विलिब्रियम. तर हे वाचून घ्या. 8 पेजेस आहेत, 8 पण नाहीये, 7च आहेत. ओके, राईट. आणि इथे द मल्टिप्लायर मेकॅनिझम असं आहे. तर इथे हे समजा आपण 53 ते 64, समजा इफ वी सी 10 पेजेस हिअर, इथे जर घेतले आपण जवळपास 21 पेजेस आहेत तुमचे, तर हे पण 30 पेजेसच्या राऊंड आहे. तर हे 30 पेजेस वाचायला पण आय डोंट थिंक की 2 आवर्स पेक्षा जास्त काळ सफिशियंट.
देणं गरजेचं आहे. तो झाले एनसीईआरटी मग इथे कव्हर. मी इंडेक्स पण मार्क करून दिली आहे तुम्हाला, टॉपिकची लिस्टिंग पण दिलेली आहे. एवढंच करा. मग आता जसं सर तुम्ही एनसीईआरटीची टॉपिकची लिस्टिंग दिली, तसं मग तुम्ही स्टँडर्ड सोर्सेसच्या टॉपिकची लिस्टिंग पण देणार आहात का? तो डेफिनेटली देणार आहे. सी, तुमचं काम माझ्याकडनं जितकं कमी करता येईल तितकं कमी करायचा प्रयत्न मी नक्कीच करेल मित्रांनो. जेणेकरून तुम्हाला ऐकतं मिळावं, तुमचा वेळ कमी व्हावा आणि तुमचा वेळ कमी झाला की प्रोडक्टिव्हिटी तुमची नक्कीच वाढेल. तर बघा, स्टँडर्ड सोर्सेसमध्ये मायक्रो लिस्टिंग ऑफ टॉपिक्स मी ऑलरेडी करून दिलेलं आहे तुम्हाला. याची पीडीएफ पण मी आपल्या टेलिग्रामवर शेअर करेल. प्रमाण आय एसच्या टेलिग्रामवर मी शेअर करेल. तिथून तुम्ही ती पीडीएफ डाउनलोड करू शकतात. बघा, टॉपिक घेतला बेसिक कन्सेप्ट ऑफ इकॉनॉमी लाईक जीडीपी, जीएनपी, नॅशनल इन्कम अकाउंटिंग. तर मग कोणते पॉइंट्स तुम्हाला कव्हर करायचे ते मी इथे दिलेलं आहे. प्रिलिम्स पर्स्पेक्टिव्ह, हे दिस इज कम्प्लिटली प्रिलिम्स पर्स्पेक्टिव्ह, दिस इज नॉट फॉर मेन्स. ओके, तर हे टॉपिक्स तुम्हाला इथे कव्हर करायचे आहेत आणि ते टॉपिक तुम्हाला वेगवेगळ्या सोर्सेस मधून कुठे वाचायला मिळतील. तो मग सोर्सेसमध्ये मी मृणाल सरांचे जे पॉप्युलर आहेत ते दिलंय. मृणाल सर, श्रीराम आय एस, विवेक सिंग, रमेश सिंग. कुठलं तरी एकच वाचा रे, सगळे नाही वाचायचे आहेत. ओके, तो रीड एनी वन ऑफ द अबाव. म्हणजे आणि तुम्ही जे वाचत असाल त्याच्यातून एवढेच टॉपिक, ते इंडेक्स घ्यायची, त्या इंडेक्स मधून एवढेच टॉपिक वाचायचे. तर आता इथे मी फक्त आपला टॉपिक नंबर 1 जो आहे त्याच दिलेलं आहे, सॅम्पल म्हणून मी हे दिलेलं आहे. ही पूर्ण पीडीएफ सगळ्या इम्पॉर्टंट टॉपिक्सची पीवायक्यू बेस्ड थीम नुसार मी तुम्हाला शेअर करेल टेलिग्रामवर. ओके, नंतर प्रश्न येतो करंट अफेअर्सचा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कशन, की सर वेन इट कम्स टू इकॉनॉमी मोस्ट डायनॅमिक सब्जेक्ट, तर मग करंट अफेअर्स कसे वाचू किंवा करंट अफेअर्स वाचायचे का नाही. सी, करंट अफेअर्स वाचायचे आहेत, पण परत करंट अफेअर्ससाठी सोर्स जर घेतला तर यू हॅव टू स्टिक टू वन सोर्स. अँड आय वुड से मंथली मॅगझिन वगैरे सगळं बाजूला करा, कारण शेवटी तुम्ही कितीही मंथली मॅगझिन वाचले तरी शेवटी तुम्ही PT 365 वर येणारच आहेत. ते मला माहिती आहे. त्याच्यामुळे PT 365 हे इकॉनॉमीचं आपण वाचूयात आणि ते आता इकॉनॉमीचं जानेवारी महिन्यापर्यंत आलेलं आहे. ते मार्केटमध्ये फ्रीली अवेलेबल आहे. यू कॅन डाउनलोड फ्रॉम द विजन्स वाला वेबसाईट. ते तुम्ही डाउनलोड करू शकता. दॅट इज अ गुड थिंग. पण आता हे वाचायचं कसं आहे करंट अफेअर्स? करंट अफेअर्स हे नेहमीच स्टॅटिकला लिंक करूनच वाचायचे आहेत. त्याच्याशिवाय करंट अफेअर्स वाचायचे नाही. आता याचं एक एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल मी इथे शेअर केलंय बघा. आता तुम्हाला या PT 365 मध्ये आय हॅव रेड एंटायर थिंग, तुम्हाला ते सांगतो की एक ही न्यूज दिसेल. ओके, ही सगळीकडे आहे न्यूज, पण तिथे पण आहे की इंडियाज फर्स्ट मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन तेवा नावाचं, एस्टॅब्लिश इन 1974, कम्प्लिटेड 50 इयर्स. बरोबर. बघा, काय काय कीवर्ड हायलाइट केलेत. इंडियाचं पहिलं मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन सेवा नावाचं इला भट यांनी सुरू केलं होतं. ठीक आहे, त्याला 50 वर्ष 2024 ला पूर्ण झाले. ठीक आहे. तो मग आता युपीएससी तुम्हाला इथून काय विचारेल? युपीएससी तुम्हाला तुम्हाला जर वाटत असेल की सेवाबद्दल विचारतील, तर सेवाबद्दल युपीएससी अजिबात तुम्हाला विचारणार नाही. युपीएससीने ऑलरेडी 2020च्या मेन्समध्ये मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन बद्दल किंवा मायक्रो फायनान्सिंग ह्या प्रोसेस बद्दल, ठीक आहे, आणि मायक्रो फायनान्सिंग करणारे जे सेल्फ हेल्प ग्रुप्स आहेत त्याच्याबद्दल प्रश्न विचारून झालेला आहे. सो देअर फोर दिस बिकम्स नंबर वन प्रोबॅबिलिटी फ्रॉम द करंट अफेअर्स इन द इकॉनॉमिक सेक्शन इन 2025 युपीएससी प्रिलिम्स. ओके, तर याच्यासाठी तुम्हाला मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन काय असतात त्याचा अभ्यास करणं हे अत्यंत गरजेचं आहे. येते लक्षात? आणि तेच आमच्या स्टॅटिक सोर्सेसमध्ये दिलेलंच आहे. ओके, म्हणजे मग क्वेश्चन कसा येऊ शकतो मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन बद्दल, त्याचं पण मी एक एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे. बघा, युपीएससी विल गो टू द बेसिक्स. ओके, आणि बेसिक्स क्लिअर असलं पाहिजे. मग बघा, सी द सॅम्पल क्वेश्चन. इथे मी आन्सर याचं देणार नाहीये. यू हॅव टू गिव्ह मी द आन्सर इन द कमेंट सेक्शन. तुम्ही कमेंटमध्ये मला आन्सर याचं नक्की सांगा. सो इथपर्यंत कोण लोक व्हिडिओ बघताय ते मला अंदाज येईल. ओके, आणि कोण खरंच जेन्युइन आहेत कॅन्डिडेट त्याचाही मला अंदाज येईल. सी, प्रश्न तुम्ही वाचा आणि तुम्ही ठरवा, पण हा स्टँडर्ड युपीएससीने बनवलेला प्रश्न असू शकतो की बघा, ऑल कोलॅटरल फ्री लोन्स प्रोव्हाइडेड टू द इंडिव्हिज्युअल income up to 3 lakhs generally offers loan at a lower interest rate as compared to commercial bank. Okay, RBI is a regulatory authority. ठीक आहे, आणि हे इनिशिएट कोणी केलं होतं? तर मोहम्मद युनिस यांनी इनिशिएट केलं होतं का? हे सगळे युपीएससी लेवलचे स्टेटमेंट आहेत. तो आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तिथे मी करेक्ट आन्सर वाटल्यास देईन तुम्हाला. सो सी द लॉजिक, की कसा क्वेश्चन फॉर्म होतोय. हे करंट अफेअर्स होतं. ह्या करंट अफेअर्स वरून क्वेश्चन फॉर्म होण्याची कॅटेगरी कशी आहे, हे जर तुम्ही आयडेंटिफाय करू शकलात तर एक PT 365 इज मोर दॅन इनफ टू कव्हर द करंट अफेअर्स ऑफ इकॉनॉमी. इव्हन मी दुसरे सब्जेक्ट पण सांगेन, ऑफ एन्व्हायरमेंट ऑल्सो, ऑफ पॉलिटी ऑल्सो. येते लक्षात? तो ह्या प्रकारे करंट अफेअर्सचं प्रिपरेशन झालं पाहिजे. देन कम्स टू द नेक्स्ट टॉपिक, दॅट इज की सर
ऍडिशनल एमसीक्यू ची प्रॅक्टिस करू तर किती करू? पहिले तर करू का नको करू? येस ऑर नो? सी, ऍडिशनल एमसीक्यू ची प्रॅक्टिस ही येते सेकंड प्रायोरिटीला. वेन इट कम्स टू सॉल्विंग द क्वेश्चन, ऍडिशनल एमसीक्यू कम्स टू द सेकंड प्रायोरिटी ऑलवेज. असं का म्हणतोय? कारण पीवायक्यू सोडवलेले नाहीयेत, पीवायक्यू कंप्लीट केलेले नाहीयेत आणि ते अनालाइज न करता डायरेक्ट एमसीक्यू सॉल्व्ह करत असाल तर तुम्हाला त्याच्यातून जास्त आउटपुट मिळणार नाही. आणि लिमिट ठेवा. म्हणजे आता नॅशनल इन्कम अकाउंटिंग याचे किती पीवायक्यू ऍडिशनल एमसीक्यू सॉल्व्ह करणार तुम्ही? तर 15-20 ऍडिशनल एमसीक्यू खूप झाले रे. तुम्ही जर 30 आणि 50 ऍडिशनल एमसीक्यू सॉल्व्ह करत बसाल तर दॅट विल नॉट वर्क. दॅट विल जस्ट टेक युअर टाइम, आणि टाइम तर कंझ्युम होईलच, प्लस तुम्हाला फक्त आणि फक्त स्युडो कॉन्फिडन्स तो देणार. स्युडो कॉन्फिडन्स, येस. आय वुड से की आय होप तुम्हाला ही टर्मिनॉलॉजी समजत असेल. स्युडो कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स म्हणजे काय? की जी गोष्ट जमते तीच परत परत फक्त आम्ही सोडवत बसणार आणि त्याच्यातून आम्ही कॉन्फिडन्स गेन करत बसणार. याच्यातून आम्हाला अपग्रेड कुठे करायचं आहे हे आम्हाला समजणारच नाही. आणि मग जे इग्नोर्ड टॉपिक आहे त्या इग्नोर्ड टॉपिकवरच युपीएससी तुम्हाला प्रश्न विचारणार आणि मग तिथे तुम्ही डोकं धरून बसणार. हेच होणार आहे. तर त्याच्यामुळे आय वुड से, जर तुम्हाला पीवायक्यू ला प्रायोरिटी द्यायची आहे आणि पीवायक्यू साठी वेळ सफिशियंट पुरत नाहीये, तो आय वुड से नो टू ऍडिशनल एमसीक्यू. ठीक आहे, राईट? मी हे खूप जबाबदारीने वाक्य वापरतोय. यू से नो टू ऍडिशनल एमसीक्यूज. जर तुम्ही पीवायक्यू जर जमत नसेल तुम्हाला, पीवायक्यू ला वेळ मिळत नसेल तर डोंट सॉल्व्ह द एमसीक्यू. अननेसेसरी पळू नका एमसीक्यूच्या मागे. ओके. आणि किती सॉल्व्ह करायचे त्याच्याबद्दल पण मी हे सांगितलं तुम्हाला. कळतंय? येतंय लक्षात? तो आय होप इट इज क्लिअर. या कुठल्याही टॉपिक बद्दल जे मी पॉइंटर्स इथे सांगतोय, काहीही तुम्हाला शंका असली, कमेंट करा. I'll get back to you on the immediate basis. I'll share my personal number also, or you can contact us on this number. बाकी ज्या ज्या पीडीएफ मला शेअर करायच्या आहेत, मी सांगितलंय त्या पीडीएफ मी सगळ्या शेअर करेलच तुमच्यासोबत. ठीक आहे? देन वी कम टू द लास्ट पार्ट ऑफ दिस व्हिडिओ, दॅट इज थंब रूल्स फॉर प्रिपेअरिंग इकॉनॉमी फॉर प्रिलिम्स. आता एवढं सगळं डिस्कशन झाल्यानंतर काही बेसिक थंब रूल्स नक्कीच बघूयात आपण. की मित्रांनो, डोंट इग्नोर द बेसिक. जसं मी म्हटलं, स्टॅटिक इग्नोर करू नका, बेसिक्स इग्नोर करू नका, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ही असलीच पाहिजे. पळत पळत जाऊ नका. चेकबॉक्स टिक करण्यासाठी की आज हा टॉपिक आहे, उद्या हा टॉपिक आहे टाइम टेबल मध्ये, चेकबॉक्स टिक करण्यासाठी फक्त प्रिपरेशन करू नका. आउटकम येणार नाही त्याच्यातून. ठीक आहे? त्याच्यानंतर सिलेक्टिव्ह कव्हरिंग ऑफ करंट अफेअर्स, हे तर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय. स्टिक टू वन सोर्स, हे पण मी तुम्हाला आत्ताच सांगितलंय. ओके. देन कम्स टू, हे बघा, इकॉनॉमिक सर्वे आणि बजेट, त्याच्याबद्दल थोडंसं बोलूयात. याचे मी सेपरेटली सेशन्स तुमचे घेणारच आहेत, इकॉनॉमिक सर्वे आणि बजेटचे, आणि ते मी युट्यूबवर पण अपलोड करेल. सो नो वरीज इन दॅट. पण तरी सुद्धा याची जर तुम्हाला कुठून समरी मिळत असेल, मी जसा तो लेअर्ड अप्रोच सांगितला, आय होप यू हॅव गॉट द लेअर्ड अप्रोच, मागच्या स्लाइडमध्ये मी तो सांगितला होता. तर याची समरी जर तुम्हाला मिळत असेल तर धिस इन आर लेअर्ड अप्रोच, ही समरी तुमची ऍट द लास्ट येते प्रिपरेशन फेजला. ओके. एखाद दोन प्रश्न आहेत ना, म्हणजे आय एम नॉट डिनाईंग की देर आर नो क्वेश्चन और झिरो क्वेश्चन इन द फ्रॉम इकॉनॉमिक सर्वे. एव्हरी इयर देर आर क्वेश्चन्स, 1 or 2 or 3 क्वेश्चन्स आर देअर. पण पहिल्यांदा 10 प्रश्न मिळवू, 20 मार्क कॅप्चर करू का मग 5 मार्क कॅप्चर करायला जाऊ, हे पण कॉल घेता आला पाहिजे ना. म्हणून डोंट गो ऍट द फर्स्ट टू दिस इकॉनॉमिक सर्वे ऑर बजेट. विल हॅव टू डील विथ इट सेपरेटली, पण ते शेवटाकडे तुमच्या अभ्यासाला. ओके. त्याच्यानंतर पीवायक्यूज आर द बॅकबोन. आता एवढं प्रूफ सकट सगळं सांगितलंय, आता वेगळं काय सांगायला पाहिजे, बरोबर? नंतर एक छोटा कंपोनंट आहे, रिपोर्ट इंडायसेस स्कीम्स. बघा, हे पण करंट मध्ये येतं, पण मी जसं म्हणलंय, फोकस ऑन दीज कंपोनंट्स ऍट द लास्ट फेज ऑफ युअर प्रिपरेशन. म्हणजे मे महिन्यात जर इफ यू हॅव एक्झाम ऑन 25 मे, तो आय वुड सजेस्ट की 1 मे पासून हे इंडायसेस वगैरे प्रिपेअर करायला सुरुवात करा. कारण दिस इज कम्प्लिटली फॅक्च्युअल डेटा. मग तो फॅक्च्युअल डेटा रिकॉल होईल जर तो ताजा ताजा असेल तर. म्हणून जर तुम्ही मे महिन्यातच प्रिपरेशन केलं, या इंडायसेसचं, रिपोर्ट्सचं, स्कीम्सचं, सोशल सेक्टर स्कीम्सवर प्रश्न येतात, तर ते जवळपास जवळजवळ 25 मे लक्षात राहू शकतं. बरोबर, राईट? त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न, इकॉनॉमीचे एमसीक्यू डील करताना ज्या लोकांचा इकॉनॉमी हा स्ट्रेंथ आहे किंवा ज्यांना आवडतो त्यांच्यासाठी असतो हा पॉइंट, ओव्हर थिंकिंग. तर डॉट्स कनेक्ट करता करता आम्ही सगळे डॉट्स कनेक्ट करत सुटतो आणि त्याच्यामुळे आम्हाला A, B, C, D हे सगळेच ऑप्शन राईट आहेत असं वाटतं. हे तुम्ही अनुभव घेतलाय का रे? डेफिनेटली हा अनुभव तुम्ही घेतलेला असेल की सर, सगळंच बरोबर वाटतं इकॉनॉमिक एमसीक्यू सोडवताना, बरोबर? असं करायचं नाहीये. यू मस्ट नो, वाक्य लक्षात ठेवा काय बोलतोय. यू मस्ट नो वेअर यू हॅव टू स्टॉप.
हे मी तुम्हाला माझ्या सेशन्स मधून नक्कीच शिकवेल आता, की पीवायक्यूचं आपण अनालिसिस करूच डिटेल. ते अनालिसिस करून तुम्हाला लक्षात येईल की वेअर यू हॅव टू स्टॉप युअर थिंकिंग फॉर द पर्टिक्युलर क्वेश्चन. ओके, आणि वेअर यू हॅव टू एक्सटेंड द थिंकिंग. पण डेफिनेटली ओव्हर थिंकिंग विल किल यू इन द ऍक्च्युअल एक्झाम. ठीक आहे, राईट. आणि ओव्हर थिंकिंगच एक प्रकारे एक्सटेन्शन आहे, की सगळेच्या सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट करायला जाऊ नका. मी हे पुन्हा सांगतोय, जसं की मी आता सांगितलं तुम्हाला, की काही क्वेश्चन तुम्हाला लीव्ह करायचे, 2 ते 3 क्वेश्चन्स आहेत की जे दॅट यू हॅव टू लीव्ह कम्प्लिटली. सगळे क्वेश्चन जर इकॉनॉमी माझी स्ट्रेंथ आहे, मग परत मी सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करेल, असा जर विचार तुम्ही करत असाल, तर अगेन ते मग 5 ते 6 मार्क आपले लॉस मध्ये जाऊ शकतात. 5 ते 6 नाही, निगेटिव्ह झाले तर अजूनही, राईट. तर त्याच्यामुळे ते जास्त मार्क्स लॉस होतील. त्याच्यामुळे सगळेच्या सगळे क्वेश्चन आपल्याला अटेम्प्ट करायचे नाहीये. आउट ऑफ 15 आय वुड से आवर कॅटेगरी इज, मी जसं म्हणलं, लीव्ह 2 to 3 क्वेश्चन्स, राईट. ओके. सो दीज आर सम ऑफ द थंब रूल्स. तो एवढी सगळी स्ट्रॅटेजी मला इकॉनॉमीची तुम्हाला सांगायची होती. आय होप तुम्हाला इकॉनॉमी प्रिपरेशन करताना या स्ट्रॅटेजी कामास येतील. ज्या काही पीडीएफ्स मी शेअर करण्याचं प्रॉमिस केलंय ते मी नक्की टेलिग्रामवर शेअर करतोच. ओके. सो थँक्यू सो मच. जर काही तुमचे क्वेरीज आणि डाऊट्स असतील तर यू कॅन रीच आउट टू मी ऑन दीज पर्टिक्युलर नंबर्स. ओके, राईट. पुढे भेटूयाच पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर अँड ऑल द व्हेरी बेस्ट.